हरिओम नमस्कार। आजच्या व्हिडिओमध्ये आपण वास्तुशांतीच्या मुहूर्ताबद्दलची माहिती घेऊया। वैशाख, ज्येष्ठ आणि श्रावण महिन्यातील मुहूर्त कुठले आणि त्याची शुभ वेळ कुठली आहे ही माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया। सर्वात प्रथम की वास्तुशांती करायच्या आधी आपण ती का बरं करतो आहे, तर जे घर आपण घेतलेले आहे त्या घरातील सर्व दोष जावेत म्हणून आपण वास्तुशांती करणार आहोत। वास्तुशांती करताना शुभ मुहूर्त असणे आवश्यक आहे। आता काही दिवसांमध्येच गुढीपाडवा येत आहे, त्यानंतर अक्षय्य तृतीया येत आहे। या दिवशी वास्तुशांती करण्याकरता माझ्याकडे कमीत कमी 7 ते 8 विचारणा आलेल्या आहेत, फोन आलेले आहेत, परंतु सर्वांना मी सांगतो आहे की या दिवशी वास्तुशांतीचा मुहूर्त नाही। ज्या दिवशी मुहूर्त नाही आणि त्या दिवशी आपण घरातले दोष जाण्यासाठी म्हणून वास्तुशांती करायची ठरवली तर त्याचं फल आपल्याला कसं काय मिळणार आहे। वास्तुशांती काय सांगितले आहे की धन पुत्र कृत म्हणजे शुभ मुहूर्तावरती केलेली वास्तुशांती धनाची वृद्धी करते आणि पुत्राचीही वृद्धी करते, म्हणजे संततीसाठी पण शुभ आहे। आणि तीच वास्तुशांती आपण मुहूर्त नसताना केली तर या दोघांचीही हानी होणार आहे। म्हणून वास्तुशांती करताना शुभ मुहूर्त असणे आवश्यक आहे। चैत्र महिना हा देवीच्या नवरात्राचा महिना आहे। आश्विन महिना हा देवीच्या नवरात्राचा महिना आहे। भूमीला तुम्ही आई म्हटलेला आहात, मग भूमी खनन कसं काय चालणार आहे। म्हणून आश्विन महिन्यात, चैत्र महिन्यात, भाद्रपद महिन्यामध्ये आणि या वर्षी अधिक महिना आहे ज्येष्ठ, त्यामध्ये कुठलेही वास्तुशांतीचे मुहूर्त नाही। तेव्हा वास्तुशांती करू नये, केली तरी त्याची काहीच फलप्राप्ती होणार नाही, उलट हानी होणार आहे। म्हणून गुढीपाडवा, अक्षय तृतीया, रविवारी आणि मंगळवारी वास्तुशांतीचे कधीही मुहूर्त नसतात। याच्या आधी नव्हते आणि पुढेही येणार नाही। सुट्टीचा दिवस म्हणून गुरुजी रविवारी वास्तुशांती करा असे पण काही म्हणतात, पण चालत नाही। ज्या गुरुजींना किंवा ज्या लोकांना याबद्दल काही माहिती नाही ते कुठल्याही दिवशी वास्तुशांती तुमची करतील, परंतु ते शुभ फलदायी नसणार। म्हणून वास्तुशांती करताना मुहूर्त आपल्याला पाहिजे आहे। सर्वात पहिले आपण वैशाख म्हणजे एप्रिल महिन्यातील मुहूर्त बघूया। सर्वात पहिला मुहूर्त हा 23 एप्रिलचा आहे, तो संध्याकाळी 4 वाजेपर्यंत आहे सकाळपासून। 24 एप्रिलचा मुहूर्त आहे तो सकाळी 8 नंतर दिवसभर शुभ आहे। 29 एप्रिलचा मुहूर्त आहे तो संध्याकाळी 4 पर्यंत म्हणजे सूर्योदयापासून 4 पर्यंत आहे। त्यानंतर मे महिन्यातील पहिला मुहूर्त हा 1 मेचा आहे जो 10 नंतर शुभ आहे। दुसरा मुहूर्त 6 मेचा आहे तो 7:52 शुभ आहे। 8 मेचा मुहूर्त 12:22 पर्यंत आहे। 9 मेचा मुहूर्त हा संध्याकाळी 4 वाजेपर्यंत आहे। 13 मेचा मुहूर्त हा संध्याकाळी 4 वाजेपर्यंत आहे। 14 मेचा मुहूर्त हा 11:21 पर्यंत आहे सकाळपासून। त्यानंतर जून महिन्यातील निज ज्येष्ठ, अधिक ज्येष्ठ आहे, त्याच्यात कुठलाही वास्तूचा मुहूर्त नाही। त्या महिन्यात आपल्याला फक्त विष्णू उपासना करायची आहे। पुढचा येणारा निज ज्येष्ठ, तेव्हा पहिला मुहूर्त जो आहे तो 17 जूनचा आहे, तो दुपारी 1:37 पर्यंत आहे। त्यानंतर 22 जूनचा मुहूर्त आहे तो सकाळी 10:31 नंतर दिवसभर शुभ। निज ज्येष्ठ महिन्यातील म्हणजे जून महिन्यातील पहिला मुहूर्त हा 17 जूनचा आहे जो दुपारी 1:37 पर्यंत आहे। 22 जूनचा मुहूर्त हा सकाळी 10:30 नंतर शुभ आहे। 24 जूनचा मुहूर्त हा संध्याकाळी 4 वाजेपर्यंत शुभ आहे। नंतर 27 जूनचा मुहूर्त हा संध्याकाळी 4 वाजेपर्यंत शुभ आहे। 1 जुलैचा मुहूर्त हा संध्याकाळी 4 वाजेपर्यंत शुभ आहे। 8 जुलैचा मुहूर्त हा दुपारी 12:22 पर्यंत शुभ आहे। त्यानंतर 9 जुलैचा मुहूर्त हा 11 नंतर दुपारी 3 वाजेपर्यंत शुभ आहे। त्यानंतर 11 जुलैला मुहूर्त हा 11 नंतर शुभ आहे। त्यानंतर 20 ऑगस्टला मुहूर्त आहे हा सकाळी 9 नंतर शुभ आहे। 26 ऑगस्टलाही वास्तुशांतीचा मुहूर्त आहे तो सकाळी 8 वाजेपर्यंत शुभ आहे। 28 ऑगस्टचा मुहूर्त आहे हा संध्याकाळी 4 वाजेपर्यंत शुभ आहे। 4 सप्टेंबरचा मुहूर्त आहे हा दुपारी 3:44 पर्यंत आहे। त्यानंतर 7 सप्टेंबरचा मुहूर्त आहे हा सकाळी 6:41 नंतर शुभ आहे। हे सर्व मुहूर्त मी दाते पंचांगानुसार देत आहे, कारण की आपण महाराष्ट्रामध्ये दाते पंचांगच जास्तीत जास्त वापरतो। त्यानंतर कुठल्या पंचांगामध्ये वेगळे मुहूर्त असू शकतात,
परंतु ही सर्व माहिती मी दाते पंचांगानुसार दिलेली आहे. वास्तुशांती कशा प्रकारे करतात त्याबद्दल मी व्हिडिओ केलेला आहे, तो अवश्य या चॅनलवरती जाऊन बघा. काही लोकांना वास्तुशांती सोबत कुलदेवीची कृपा प्राप्त व्हावी म्हणून नवचंडी यज्ञही करायची इच्छा असते, त्याचीही मी माहिती दिलेली आहे, तीही या चॅनलवरती अवश्य जाऊन तुम्ही बघा. वास्तुशांती संबंधी तुम्हाला कुठलीही माहिती पाहिजे असेल तर मला अवश्य संपर्क साधा. शास्त्र शुद्ध पद्धतीने वास्तुशांती करण्याकरता मुंबईमध्ये, पुण्यामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये आमच्याशी अवश्य संपर्क साधा. हरिओम, धन्यवाद.